जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी स्वर्गीय माजी सभापती सीताराम सोनवणे आणि संसद रत्न खासदार स्मिताताई वाघ यांच्या तैलचित्राचं मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. स्वर्गीय सीताराम सोनवणे यांनी तब्बल 15 वर्षे बाजार समितीचे सभापती म्हणून काम करत शेतकरी हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी या उद्देशानं त्यांचे तैलचित्र सभागृहात लावण्यात आलं. तसंच त्यांच्यासोबतच संसदेत प्रभावी कामगिरी करणाऱ्या जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी सभापती सुनील महाजन यांनी सांगितलं की स्वर्गीय सीताराम सोनवणे यांच्या कार्याचा सन्मान आणि खासदार स्मिताताई वाघ यांच्या संसदीय कार्याचा गौरव म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला डॉक्टर शांताराम सोनवणे, प्रभाकर आप्पा सोनवणे, वसंतराव सोनवणे, माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे, प्राध्यापक डॉक्टर राजू पाटील, अशोक राठी, संभाजी सोनवणे, अनिल सोनवणे, सचिव कैलास शिंदे, इंद्रराज सपकाळे यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जळगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळाने मिळून या ठिकाणी असा निर्णय घेतला होता की स्वर्गीय सीतारामदादा सोनवणे हे गेले 15 वर्षापर्यंत या मार्केट समितीचे सभापती होते आणि त्यांच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप महत्त्वाच्या भूमिका त्यावेळेस निभावलेल्या होत्या आणि अशा परिस्थितीत या मार्केट कमिटीतील येणाऱ्या नवीन संचालकांनासुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा उद्देश आमच्या मनात होता. आणि अश्विन भाऊ ज्यावेळेस आम्ही इथं सोबत आलो त्यावेळेस अश्विन भाऊंनाही वाटलं की दादा सभापती होते अगोदर आणि त्यांचं कार्य उल्लेखनीय या बाजार समितीसाठी होतं, म्हणून त्यांची एक प्रतिमा या सभागृहात असावी म्हणून आम्ही त्यांच्या प्रतिमा आणि लोकसभेच्या सदस्या स्मिताताई यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला. आणि या सभागृहात एका महिला नेत्याचा सुद्धा फोटो असणे आवश्यक आहे की ज्या खरोखर ॲक्टिव्ह आहेत, ज्यांचं कार्य आहे, म्हणून आम्ही स्मिताताई वाघ यांचासुद्धा फोटोचं अनावरण केलं. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मार्केट कमिटीचे तत्कालीन चेअरमन जे होते दादासाहेब त्यांचं प्रतिमेचं अनावरण माझ्या कारकिर्दीत झालं याचा मला आयुष्यभर आनंद राहील. हे खरोखरच आपल्या सुनीलकडे जातं आहे, प्रश्न नाही. त्याने मनावर घेतला. डॉक्टर अश्विन एक दिवशी या ठिकाणी आला, त्याच्या लक्षात आलं की सर्वांचे फोटो आणि खरं म्हणजे जे आपले या मार्केटचे पितामह भीष्म होते त्यांचा फोटो त्यांना दिसा नाही. कदाचित असेलही पूर्वी, पण तो काहीतरी मला असं वाटतं काहीतरी याच्यामुळे तो काढला गेला होता. पण तो पुन्हा या ठिकाणी बसवायचा म्हणून चिरंजीव अश्विनच्या मनात आलं आणि ते सुनीलजवळ त्यांनी आपलं ते ज्या भावना त्या व्यक्त केल्या आणि त्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी सर्व दादा यांच्या फोटोचं अनावरण त्याचप्रमाणे स्मिताताईच्या फोटोचं अनावरण करण्यासाठी ठिकाणी जमलो आपण.